कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, दीर्घ श्वास घडून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चल सुरुवातीपासून उच्चारण। ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ। ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्। न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः। कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। यस्तु इन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः। यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर। सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवोऽस्तु इष्टकामधुक्। देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ। इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः। यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद्भवति पर्जन्यो यच्च कर्मसमुद्भवः। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्। एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति यः अघायोरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति। पुढचा श्लोक। यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते। यह तू आत्मरती एव असे 4 शब्द आहेत। यह म्हणजे जो, तू म्हणजे कधी कधी निश्चित प्रकारे अर्थ असतो किंवा तू म्हणजे श्लोक पूर्तीसाठी असतो।
तर जो व्यक्ती निश्चित प्रकारे आत्मामध्ये रती म्हणजे आत्मामध्ये तो प्रयत्न करत असतो, आत्मामध्ये रमण करत असतो, केवळ आत्मामध्येच रमण करत असतो. स्यात स्यात म्हणजे होना चाहिए असा प्रकारचा. आत्मामध्ये रती रेव करत असला तर असं. आत्मतृप्तश्च मानव, आणि जो व्यक्ती आत्मतृप्त आहे, जो मानव आत्मतृप्त आहे, आत्मामध्येच तृप्त आहे, त्याला दुसरी बाह्य वस्तू डिस्ट्रॅक्ट करत, आकर्षित करत. आत्मनी एवच संतुष्ट, आत्मामध्येच तो संतुष्ट आहे, स्वतःच्या आत्मामध्ये संतुष्ट आहे. शरीरामध्ये, शरीरांच्या भोगामध्ये, विषयांमध्ये संतुष्ट नाही, आत्मामध्ये संतुष्ट आहे. तस्य कार्यम न विद्यते, तस्य त्याचा कार्य म्हणजे कर्तव्य शेष नाही राहत. जरी पुण्यकर्म केले तरी त्याच्यासाठी कर्म नाही, तो निष्काम भावनामध्ये आहे, तो आत्मामध्ये तृप्त आहे, त्याला कर्तव्य शेष नाही. जसं आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्यापासून काहीतरी सुटून चाललं, आपण कुठं फिरायला गेलो आणि कोणता तरी सीन नाही बघितला, सीनरी नाही बघितली, आपल्याला वाटतं अरे हे राहून गेलं. ठीक आहे, तर तशी भावना नाहीये. जो आत्मतृप्त आहे तो बाहेरच्या विषयांबद्दल त्याला काही गरज नाही, आणि त्याच्यासाठी कार्याची पूर्ती पण काही फरक करत नाही असं. तर संधी बघूयात आपण. इथं रती शब्द आहे, आत्मरती. तर रती रमण, आत्मामध्ये रमण करणारा असं. तृप्त आहे, आत्मामध्ये तृप्त होणारा. जसं काहीतरी पिऊन आपण तृप्त होऊन जातो, आपलं पोट तृप्त होऊन जातं, काही खाल्ल्यानंतर तृप्त होऊन जातो. संतुष्ट, काही कर्म केल्यानंतर, काही काम केल्यानंतर आपलं संतुष्टी होते, पूजा केल्यानंतर संतुष्टी होते, किंवा काहीतरी गोष्ट घेतल्यानंतर संतुष्टी होते. तर रतीमध्ये रम धातू आहे, रमण करणे. तृप्त मध्ये त्रिप धातू आहे, म्हणजे तृप्ती होणे. आणि तुष्ट मध्ये, संतुष्ट मध्ये तुष धातू आहे, संतोष होणे असं. तर संधी आहे यह, विसर्ग होता, विसर्गला स झाला, त पुढं असता. ठीक आहे. यस्तु, तू उकार होता, उकार आणि पुढं आत्माचा आकार, तो उकार आणि आकार मिळून वकार बनला, व ला आ जुडला. यस्तु आत्मा रतीर, रतीही, आत्मरतीही शब्द होता. विसर्गला र बनला, र सोबत एव जुडला, आत्मरती रेव. तर उच्चारण करताना यस्तु आत्मरती रेव. ठीक आहे, तोडून बोलायचं, यस्तु आत्मरती रेव असं. ठीक. आणि पुढचा शब्द आहे स्याद. ठीक आहे, द सोबत आत्मतृप्त जुडलाय, स्याद सोबत आत्मतृप्त जोडला. द हलंत होता, अर्धा होता, आत्मतृप्त जोडला. आत्मतृप्त हा विसर्ग होता, विसर्गला श झाला, च पुढे असताना. ठीक आहे. च हा तालू पासून बोलला जातो, त्यामुळं शलगम वाला पण तालू पासून बोलला जातो. तालू आणि कंठ आणि तालू पासून बोलला जातो, श. ठीक आहे. जसं इथं यस्तु विसर्ग होता, विसर्गला स झाला होता यस्तु मध्ये. तर त आहे हा दंत पासून बोलला जातो, दातांना चिपकल्यानंतर शब्द निघतो, त थ द ध न असं, हे दातांपासून बोलले जाते. तर स पण दात आणि कंठ आणि दातांपासून बोललं जातं, स. त्यामुळे अशी संधी आहे. हे झालं. आत्मनी एव, आत्मनी मध्ये इकार आणि एवचा एकार मिळून य बनला, यच्या वरती एकारची मात्रा, आत्मन्येव. उच्चारण करताना आत्मन्येव असं. संतुष्टस, संतुष्ट विसर्ग होता, विसर्गला स झाला, संतुष्टस तस्य कार्यम न विद्यते. ठीक. पाद बघूयात. यस्तु आत्मरतिरेव स्याद, स्याद पर्यंत पहिला पाद. आत्मतृप्तश्च मानवः दुसरा पाद.
आत्मन्येव च संतुष्टस, संतुष्टस मध्ये स जोडायचं, संतुष्टस तिसरा पाठ, आणि तस्य कार्यम न विद्यते चौथा पाठ, तस्य पासून चौथा पाठ. ठीक, संतुष्टस अर्धा स जोडायचा उच्चारण करताना, आत्मन्येव च संतुष्टस उच्चारण करताना स जोडायचं. ठीक, आणि तस्य कार्यम न विद्यते स्पष्ट म्हणायचं. चला उच्चारण घेऊयात. याला आम्ही कसं पाठ केलं होतं मी सांगतो. आम्ही ज्या प्रकारे पाठ केलं होतं त्या प्रकारे तुम्हाला एकदम सोपं आहे. यस्त्वात् मरतिरेव स्यात्, पण शब्दच काय मरतिरेव स्यात्, यस्त्वात् मरतिरेव स्यात्. हा थोडा सोपा आहे, म्हणजे हा फ्लो मध्ये पण बसेल, सुटेल पण आणि सोबत. आम्ही ते पाठ करायला तसंच केलं. यस्त्वात् मरतिरेव स्यात्. ठीक आहे, चल. यस्त्वात्मरतिरेव स्यात्, यस्त्वात्मरतिरेव स्यात्, आत्मतृप्तश्च मानवः, आत्मतृप्तश्च मानवः, आत्मन्येव च संतुष्टः, आत्मन्येव च संतुष्टः, तस्य कार्यम न विद्यते, तस्य कार्यम न विद्यते. आता तिथं विसर्ग पण म्हणू शकता आणि स पण म्हणू शकता. मी विसर्ग म्हणलो. ठीक. आम्ही पाठ करताना याला तोडलं, जर श्लोक शब्दाला तोडलं तर ते जो संधी झालेला, जो त्याला संधी झाल्यानंतर जो जोडतोय तो शब्द आम्ही काढणार. जो मेन शब्द आहे त्याला तसंच घेतो, म्हणजे संतुष्ट होईल. हे कसं आहे, आता इथं ऑप्शनल आहे. ही जी संधी झालेली आहे ना, लिहिताना संधी सोबत लिहावं लागतं. पण बोलताना आपण जेव्हा गॅप घेतोय तेव्हा जर 2 सेकंदाच्या वरती गॅप झाला किंवा 1 सेकंदाच्या वरती गॅप झाला तर त्याला संहिता म्हणत नाही. आणि सगळे ग्रंथ संहितामध्ये लिहिलेले असतात. जे पांडुलिपी तुम्हाला जे पण सापडणार इन फ्युचर समजा, किंवा शोधले तुम्ही नेटवरती सर्च केले, तर पांडुलिपीमध्ये कंटिन्यूस शब्द तो शब्द जोडलेला आहे आणि संधी पण झालेली आहे. त्यामुळे आपल्याला पांडुलिपी संस्कृत पण वाचणाऱ्याला समजतच नाही. पण हे श्लोकामध्ये संधी करावंच लागतं. आपण बोलताना त्याला वेगळं करू शकतो. जसं मी सांगितलं की संतुष्टस म्हणा, संतुष्टस म्हणलं ना तुम्हाला संधी पण कळेल आणि शब्द पण कळेल. मग पण हे संतुष्ट आणि संतुष्टस हे दोन्ही पण ऑप्शनल आहेत. ठीक आहे, कारण की हा तिसरा पाद नंतर येतोय, संधी येतोय ना, त्यामुळे जर मध्येच 8 अक्षरांच्या मध्येच संधी झालेली तर त्याला तोडता येत नाही. पण 8 अक्षरांच्या नंतर संधी झालेली, जसं संतुष्ट संधी झालेली, तर त्याला तोडता येतं आपल्याला. आणि विसर्ग किंवा स असं दोन्ही म्हणू शकतो आपण, काही उच्चारण दोष होणार नाही. ठीक, सगळे सोबत. यस्त्वात्मरतिरेव स्याद् आत्मतृप्तश्च मानवः, आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. यस्त्वात्मरतिरेव स्याद् आत्मतृप्तश्च मानवः, आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. पुढचा श्लोक. नैव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन, न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. न एव नाही. ठीक आहे, न एव म्हणजे ही, न म्हणजे नशील. न एव तस्य, तस्य म्हणजे त्या मानवच, जो आत्मतृप्त आहे, आत्मतुष्ट आहे, आत्मामध्ये रती करतोय जो व्यक्ती. तस्य कृतेनार्थो, त्याला केल्याने, कर्म केल्याने पण त्याचं काही प्रयोजन नाहीये, ना स्वतःसाठी ना दुसऱ्यांसाठी. अर्थ म्हणजे प्रयोजन, काही प्रयोजन सिद्ध नाही होणार. कुणाला लाभ झाला तरी काय हरकत नाही, हानी झाली तरी काय हरकत, त्याच्या स्वतःच्या चित्तामध्ये काही चेंज होणार नाही. तस्य नैव तस्य कृतेनार्थ, न कृतेन, न अकृतेन, न आणि अकृतेन, इह म्हणजे ह्या संसारामध्ये, इह म्हणजे ह्या संसारामध्ये, नाही केलेनी, कर्म नाही केलेनी पण त्याला काही फरक नाही पडणार. न कृतेनेह कश्चन, काही फरक नाही पडणार.
न च अस्य सर्वभूतेषु, आणि त्याला न च अस्य, अस्य म्हणजे तोच व्यक्ती मानव, जो व्यक्ती अशा प्रकारच्या भावनामध्ये राहतो, आत्मतृप्त आत्मसंतुष्ट भावनामध्ये राहतो, त्याला सर्व भूतांच्या प्रती कोणताही प्रयोजन राहत नाही. सर्व भूतांची जरी त्यांनी सेवा केली तरी त्याला सेवाचा खूप मोठा लाभ मिळणार आहे, फळ मिळणार आहे असं काही नाही. त्यांनी सेवा नाही केली, स्वार्थासाठी जीवन जगला, तरी कोणी काही त्याला कोणी बोललं, कोणी काही चिडवलं, कोणी अपमान केला, हानी केली त्याची, तरी त्याला आत्म्याला काही फरक पडणार, तशा पुरुषाला काही फरक पडणार नाही. अर्थव्यपाश्रय, त्याच्यामध्ये काही परिवर्तन होणार नाही. किंवा त्याच्यामध्ये काही हानी होणार नाही, त्याच्या शरीरामध्ये काही हानी होणार नाही, त्याच्या मनामध्ये काही हानी होणार नाही, त्याच्या बुद्धीमध्ये काही हानी होणार नाही. तो आत्मतृप्त आहे, त्याला दुसरी काही गरज नाही. असं तर संधी आहे न एव नैव. ठीक आहे, न आणि एव मध्ये संधी आहे नैव. कृतेन अर्थो, कृतेन न चा आकार आणि अर्थचा आकार, अकार अकार मिळून आकार, कृतेनार्थो. ना अकृतेन, न आणि अकृतेन, अकार आकार मिळून आकार, ना कृतेन. आणि अकृतेन आणि इह, अकृतेनेह, अकार आणि इकार मिळून एकार बनलं, अकृतेनेव. नेह. कश्चन, कह शब्द होता, कह म्हणजे का, कश्चन. आणि चन हा एक अव्ययी पद आहे, ह्याचे कधी रूप चालत नाही. तर कश्चन म्हणजे कोणी, कोणीतरी. इथं विसर्ग होता, विसर्गला च पुढे असताना श झाला कश्चन मध्ये. न च अस्य, च आणि अस्य मध्ये आकार संधी झाली. सर्वभूतेषु कश्चित, परत कह, कह चित, चित हा पण अव्यय आहे. ठीक? कश्चित अर्थव्यपाश्रय, कश्चित सोबत अर्थव्यपाश्रय जोडला, आणि कह विसर्ग होता तर विसर्गला श झाला. ठीक आहे, अर्थव्यपाश्रय कश्चित सोबत जोडलाय. ठीक. पहिला पाद आहे नैव तस्य कृतेनार्थो, कृतेनार्थो. ठीक. दुसरा पाद आहे ना कृतेनेह कश्चन. तिसरा पाद आहे न चास्य सर्वभूतेषु. चौथा आहे कश्चित अर्थव्यपाश्रय. कश्चित सेपरेट म्हणायचं, अर्थव्यपाश्रय सेपरेट म्हणायचं. ठीक. उच्चारण घेऊयात. नैव तस्य कृतेनार्थो, नैव तस्य कृतेनार्थो, ना कृतेनेह कश्चन, ना कृतेनेह कश्चन, न चास्य सर्वभूतेषु, न चास्य सर्वभूतेषु, कश्चिदर्थव्यपाश्रयः. कश्चिदर्थव्यपाश्रयः. सगळे सोबत. नैव तस्य कृतेनार्थो, ना कृतेनेह कश्चन, न चास्य सर्वभूतेषु, कश्चिदर्थव्यपाश्रयः. नैव तस्य कृतेनार्थो, ना कृतेनेह कश्चन, न चास्य सर्वभूतेषु, कश्चिदर्थव्यपाश्रयः. पुढचा श्लोक. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. तर तस्मात, त्या कारणामुळं. ठीक आहे, तीन अर्थ आहेत, एक सेपरेट होणे, एक कारण, आणि एक उत्पन्न होणे, जे आपण आधी बघितलं होतं. तर इथं कारण अर्थ आहे. तस्मात पंचमी विभक्ती कारण अर्थ आहे. तस्मात, त्या कारणामुळं. असक्त सततम, जो सतत, सदैव, हमेशा असक्त राहतो, वस्तूंपासून विषयांपासून असक्त राहतो. असक्त म्हणजे आसक्ती रहित, त्याच्यामध्ये लिप्त नाही राहत, त्याच्यामध्ये खूप जास्त अट्रॅक्शन, मोहित होऊन नाही राहत. तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाचर. कार्यम कर्तव्य, कार्यम कर्तव्य कर्म समाचर, सम्यक आचरण करतो.
असक्त राहून कर्तव्य कर्माला सम्यक आचरण करतो. असक्तो ही आचरण कर्म, आणि असक्त राहून जो व्यक्ती आचरण करतो त्याला परम आपनोती, आपनोती म्हणजे प्राप्त करतो. पुरुष, पुरुष, एकतर पुरुष शब्द मध्ये छोटा उकार असतो, पण इथं मोठा उकार आहे. तर पुरुष हा वेद मधून घेतलेला शब्द आहे. आता श्लोकांची रीतीमध्ये वेद मधून आपण कोणताही कवी शब्द उचलू शकत नाही. त्याचा दर्जा खूप मोठा झाल्यानंतर, त्याला सगळ्या जगाने सन्मान दिल्यानंतर त्याची एक कॅपेबिलिटी बनून जाते की मी आता वेदांपासून पण एखादा शब्द उचलू शकतो. जसं महर्षी वेदव्यासजींची तशी कॅपेबिलिटी होती, त्यामुळे त्यांनी महाभारतामध्ये पण काही शब्द वेदांचे घेतलेले आहेत. आधी पण 1-2 शब्द आले, आणि आता हे जसे पुरुष हा शब्द आहे, हा एक पुरुष सूक्त म्हणून वेदांचा एक सूक्त असतो. त्या पुरुष सूक्त मधून असे शब्द उचलले. पुरुष, ज्यामध्ये उकार दीर्घ आहे, आणि वेदांमध्ये वेगळ्या प्रकारचा व्याकरणची रचना आहे. एक सामान्य व्याकरण जे आपल्या जनसामान्यमध्ये शिकवतात संस्कृतचा, आणि एक वेदांचा व्याकरण आहे तो वेगळा आहे. तर असे शब्द हे वेदांमधून उचलले गेलेले आहे. पुरुष, मग ह्याच्यामध्ये आपले सामान्य नियम कधी कधी काम करत, आणि ह्याचा पुरुषचा अर्थ आहे परमात्मा. परम आपनोती पुरुष, परम पुरुषला प्राप्त करतो, परमात्माला प्राप्त करतो. असं कोण प्राप्त करतो? जो असक्त राहून, आसक्ती रहित राहून स्वतःच्या कर्तव्य कर्मला पालन करतो तो. ठीक. तर तस्माद आणि असक्त 2 शब्द आहेत, पण शब्द जोडलेत, संधी एक नाही. तस्माद असक्त सततम कार्यम कर्म समाचर. आता हे दोन्ही पण कार्यम आणि कर्म हे दोन्ही पण क्री धातू पासून बनलेले आहे. पण कार्यमचा अर्थ आहे कर्तव्य, आणि कर्मचा अर्थ आहे कर्म, काम करणे. समाचार, समाचारामध्ये समपूर्वक, सम उपसर्ग पूर्वक, आ उपसर्ग पूर्वक चर धातू आहे समाचार, आणि हा लोट लकार मध्ये आहे. हे अर्जुनाला घोषणा आहे की तू कर. मग सांगतात की जर जो व्यक्ती असा करतो, असक्त ही आचरण कर्म, जो व्यक्ती असा करतो तो परम आपनोती पुरुष, तो परम तत्वला प्राप्त करतो, परम पुरुषला प्राप्त करतो. ही आणि असक्त हा शब्द होता, विसर्ग होता, विसर्गला ओकार झाला, आ पुढा, ही पुढे असताना. ठीक आहे. आणि ही आणि आचरण मध्ये संधी झाली, ह्या चरण. आचरण मध्ये पण आ उपसर्ग पूर्वक चर धातू आहे. ठीक. परम आपनोती. ठीक आहे. इथं आप धातू आहे, आप म्हणजे प्राप्त होणे. परम आपनोती शब्द जोडलाय, पुरुष. ठीक. पहिला पाद आहे तस्माद असक्त सततम. पहिला पाद तस्माद असक्त सततम, वेगळं वेगळं. कार्यम कर्म समाचर, वेगळं वेगळं. असक्तो ही आचरण कर्म असं पण म्हणू शकता, असक्तो ह्याचरण कर्म असं पण म्हणू शकता. ठीक. तर आपण असं म्हणूयात, असक्तो ह्याचरण कर्म असं म्हणूयात संधी सोबत. परम आपनोती पुरुष. ठीक आहे. इथं वेगळं पण करू शकता, पण थोडं संधी सोबत मिळून म्हणलं तर एक लय बनून जातो. परम आपनोती पुरुष, चौथा पाद. उच्चारण घेऊयात. तस्मादसक्त सततम, तस्मादसक्त सततम कार्यम कर्म समाचर, कार्यम कर्म समाचर. असक्तो ह्याचरण कर्म, असक्तो ह्याचरण कर्म, परमाप्नोति पुरुषः. परमाप्नोति पुरुषः. सगळे सोबत. तस्मादसक्त सततम कार्यम कर्म समाचर, असक्तो ह्याचरण कर्म, परमाप्नोति पुरुषः. तस्मादसक्त सततम कार्यम कर्म समाचर, असक्तो ह्याचरण कर्म, परमाप्नोति पुरुषः. तर
ह्या तिन्ही श्लोकांमध्ये आपल्याला थोडस एक दृष्टिकोनचा भाग आहे, एक फिलॉसॉफीचा भाग आहे आणि एक समजण्याचा भाग आहे. की कोणतीही गोष्ट ज्यावेळेस फिलॉसॉफी आपण ऐकतो किंवा ज्यावेळेस कोणताही ज्ञान आपण ऐकतो, तर त्या ज्ञानचा संदर्भ, त्या ज्ञानचा बेस, त्या ज्ञानचा पूर्णता, ते ज्ञानचे सगळे टेक्स्ट आजूबाजूचे त्या कोणत्या परिस्थितीमध्ये बोलले गेले, हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्याच्याशिवाय ते ज्ञान तिथं ऍप्लिकेबल होणार नाही. जसं आपण आता याला जर छोट्या बेसिसवर पाहिलं, फक्त एक श्लोक पाहिला, फक्त एवढा श्लोक पाहिला, 17वा श्लोक, त्याच्यामध्ये काय सांगितलं की जो व्यक्ती आत्मामध्ये संतुष्ट राहतो, आत्मामध्ये तृप्त राहतो, आत्मामध्ये आनंदी राहतो, आत्मामध्ये रमण करतो, त्या मनुष्याला काहीच करायची गरज नाही. फक्त एवढा श्लोक घेतला आणि बाकी सगळं भगवद्गीता सोडून दिलं, काय होईल? सुरुवातीपासून आपण पहिला दुसरा अध्याय वाचलाय, आता हे वाचलंय, अजून पण आपण ह्या श्लोकाचं डेफिनेशन पूर्णपणे नाही करू शकत जवळ आपण भगवद्गीता पूर्ण करणार. इथं आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं हे पूर्ण एक एक स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगितल्या आणि हे ज्या परिस्थितीमध्ये सांगितल्यात याच्या पाठीमागे एक बेस तयार केलेला आहे. याच्या पाठीमागे काय बेस तयार केलाय की कर्मापासून कोणीही सुटू शकत नाही. एक क्षणासाठी पण कोणी कर्म नाही करणार असं होणार नाही. तर तू कोणत्या प्रकारचे कर्म कर, तू आसक्त नाही होऊन, अनासक्त होऊन तू कर्म कर. तू फक्त कर्मवर स्वतःचा कंट्रोल ठेव, फळवर कंट्रोल ठेवू नको. इथं काय सांगितलं, जो आत्मामध्ये आत्मापासून संतुष्ट आहे त्याला कर्मच नाही करायचं. मग मागं कशाला सांगितलं की कर्म करायचं? तर इथं अर्थ असा बनतो की आत्मापासून आत्मामध्ये जो संतुष्ट आहे त्या आत्माला कर्म करायची गरज नाही. म्हणजे त्या आत्मासाठी कोणतंही कर्म हे रिझल्ट आणणार नाही. थोडस आपण याला खोलून पाहू, ठीक आहे, उदाहरण देऊन पाहू. की एक पोलीसवाला आहे किंवा एक कोणताही प्रोफेशन मध्ये व्यक्ती आहे, तो त्याचे केसेस हँडल करतोय, तो त्याचे प्रॉब्लेम हँडल करतोय. तो प्रॉब्लेम हँडल करताना त्याच्यामध्ये जसे वरून नियम आलेत, जसे वरून जे रूल बुक त्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा त्याच्या रूल बुक मध्ये किंवा त्याच्या लॉ मध्ये जे त्याचे नियम दिलेले आहेत, त्या हिशोबाने जे कर्तव्य त्याच्यामध्ये लिहिलंय ते कर्तव्य तो करतोय आणि त्याच्यामध्ये त्याचा लिप्तपणा अजिबात नाही. तर तो मनुष्य कसा आहे? आत्मामधून आत्मामध्ये संतुष्ट राहणारा, आत्मामधून आत्मामध्ये तृप्त राहणारा, आत्मामधून आत्मामध्ये आनंदी राहणारा व्यक्ती. त्या व्यक्तीला ह्या सगळ्या कर्मनी, हे जे पण कर्तव्य कर्म करतोय, यांनी काहीही परिणाम होणार नाही. तो परिणाम नाही होणार म्हणजे कार्य न विद्यते. आता इथं आपल्याला कर्म, कार्य आणि कारण समजायचं गरजेचं आहे. एक कारण असतं, एक कार्य असतं, एक कर्म असतं, ठीक आहे. तीन गोष्टी येतात. कारण ज्या कारणामुळं कार्य होणार आहे आणि कर्म मधली प्रोसेस आहे. कारण आणि कार्य. कारण काय आहे की मला कॉल करायचा आहे, त्याच्यासाठी कार्य काय आहे? फोन आहे. कर्म काय आहे? डायल करणं, हे कर्म आहे, ठीक आहे. तर कारण आणि कार्याचा इथं खूप मोठा रोल आपल्याला समजावा लागतो. तर कार्य न विद्यते म्हणजे त्याचा जो परिणाम आहे, जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट त्या आत्मावर पडणार नाही. विद्यते म्हणजे त्याच्यामध्ये स्थापित होणार तो नाही. कार्य स्थापित नाही होणार. जरी आपण काही केलं तरी आपला चित्तमध्ये, आपल्या संस्कारमध्ये, आपल्या मनामध्ये त्याचा परिणाम होणार नाही. त्याचा, त्या कारणाचा कार्य होणार नाही असं सांगितलं. जो आत्मामधून आत्मामध्ये रमतो, तृप्त राहतो, संतुष्ट राहतो, त्यांनी कोणत्याही कारणामुळे कर्म केला, कोणताही कर्म केला, तर त्याच्यासाठी तो कार्य विद्यत करत नाही, स्थित होत नाही. समजलं? की आपल्याला असं नाही समजायचं की आपण काहीच कर्म नाही करायचे.
माझ्यासाठी तर काही कार्य नाहीच आहे, मग मी कशाला करू? हे कार्य ते नाहीये. हे कार्य रिझल्टच्या बाबतीत आपल्यामध्ये जे संस्कार उत्पन्न होतात. उदाहरणासाठी समजा अजून एक, की आपण एखादं काम केलं आणि काम केल्यानंतर आता त्या व्यक्तीच्या, त्या प्रोफेशनल व्यक्तीच्या मनामध्ये हा विचार आला की ह्या कामातून मला पगार तर मला माझा इकडून भेटणारच आहे, पण इथून काहीतरी मला अंडर द टेबल भेटलं पाहिजे. मग हा काय झाला? कार्य होतोय, त्या कर्मचा कार्य होतोय, आणि तो अंडर द टेबल जो येणार तो काय होणार? संस्कार बनणार. आणि त्याच्यात मग तो काय होणार? कर्मबंधन मध्ये गुंतून जाणार. जर नियमाच्या हिशोबाने त्यांनी कर्म केला, झालं साईड, झालं साईड, इकडून सॅलरी भेटतीये तो त्याचा वेगळा विषय राहिला, इकडून त्याचं कर्म चाललंय वेगळा विषय राहिला, तर तिथं तो लिप्त होणार नाही. कोणत्याही प्रकारचे तिथं संस्कार उत्पन्न होणार नाही. तस्य कार्य न विद्यते. त्याचं कार्य उत्पन्न होणार, त्याचं कार्य स्थित त्याच्या संस्कारामध्ये होणार नाही. कोणत्या व्यक्तीचं? जो आत्मामध्ये आनंदी आहे, आत्मामध्ये संतुष्ट आहे, आत्मामध्ये तृप्त आहे, सत चित आनंद आहे, जो तिन्ही स्वभावाला जगतोय, जो तिन्ही स्वभावाला जाणतोय, जो तिन्ही स्वभावाला अनुभव करतोय आत्माच्या, त्याच्यासाठी कोणतंही कार्य होणार, विद्यत करणार नाही. त्यांनी काही कर्म केलं, इथं कर्म विद्यते नाही म्हणलेलं, कार्य विद्यते म्हणलेलं. त्यांनी कोणतंही कर्म केलं तरी त्या कर्मचा संस्कार त्याच्या मनामध्ये छापणार नाही. आज आपण जे कर्म करतोय, जे पण कर्म करतोय आपण, त्याच्या पाठीमागे एक अपेक्षा असते की मी हे केलं तर मला ते भेटलं पाहिजे, मी हे केलं तर मला ते भेटलं पाहिजे. मग हे केलं तर ते भेटलं पाहिजे, हे काय आहे? तुम्हाला जोडतंय, तुम्हाला कर्मबंधन मध्ये गुंतवतोय. आणि जर ही गोष्ट सोडली तर तुम्ही सेपरेट झाले, चित्त शुद्ध झालं, मग संस्कार एकदम नाहीसे झाले. आणि तिथं मग तो व्यक्ती पुढे सांगितलं की तो परम आत्माला प्राप्त करतो, ब्रह्मला प्राप्त करतो, असा व्यक्ती. ठीक. आणि ह्या 18व्या श्लोक मध्ये त्यांनी स्वरूप सिद्ध व्यक्ती, जो स्वतःमध्ये सिद्ध आहे, त्याच्यासाठी असं नाही की त्यांनी मग नियत कर्म केले पाहिजे, त्याचे काही नियत कर्म नाहीये. असं पण म्हणलंय की नियत कर्म करायची पण आवश्यकता नाही त्या व्यक्तीला, ते आपोआप जे करणार ते आपोआप नियत होऊन जाणार. उदाहरणासाठी आपण समजू की जो आत्मामध्ये स्थित झालाय तो दोन प्रकारे स्थित होतो. एकतर डीप मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये काही नाही, भक्ती करतोय, फक्त स्थित होऊन जातोय, तो आपोआप त्याचे कर्म आणि कार्य दोन्ही पण शांत होऊन जाते, त्याचे आपोआप हळूहळू संस्कार झिरो होऊन जाते. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे ज्ञानद्वारे. तर ज्ञानद्वारे जो अर्जित करतोय, जो आत्मामध्ये स्थित होतोय, तो व्यक्ती स्टेप बाय स्टेप येणार. तो डायरेक्ट तो आत्मामध्ये स्थित होऊन जाईल का? जो ज्ञान प्राप्त करणार तो स्टेप बाय स्टेप येणार, एक एक स्टेप, एक एक सगळ्या गोष्टी त्याला समजणार. आणि तो त्याच्यामध्ये स्थित झाल्यानंतर आता त्याला स्टेप बाय स्टेप आल्यामुळं त्याला सगळे नियम काय झालेत? आत्मस्थित झालेत. आता त्याच्यासाठी नियम पाहून करणं असं काही नाहीये, जे ते करणार तो नियमबद्धच करणार. त्याच्यासाठी कोणी डॉमिनेशन नाहीये, त्याच्यासाठी कोणी हटकून बोलणार नाहीये की तू असं कर किंवा तू तसं कर, किंवा त्याला रिग्रेट होणार नाहीये त्या गोष्टीचा, त्याला त्याचा पश्चाताप होणार नाहीये. का नाही होणार पश्चाताप? की त्याला माहिती आहे हे परिस्थितीनुसार आपण हे केलं पाहिजे, तो तिथं ते बरोबरच करणार, तो तिथं ते चुकणार नाही. जरी ते चुकला तरी त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होणार नाही. त्याला सगळ्या स्टेप्स स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सगळ्या माहित असल्या. ठीक. आणि त्याचा काहीही कारण पण नसतं, ना त्याचं कारण आहे ना कार्य.
तो फक्त कर्म करतो, असे कर्म करतो जे नियमबद्ध आहेत. असे कर्म करतो त्याचं काहीही कारण नसतो, त्याचं काहीही कार्य नाही. उदाहरणार्थ समजण्यासाठी आपण असं समजू की कारण आता मी जर एक लॉयर आहे, वकील आहे, तर माझ्याकडं एक व्यक्ती आला. तो व्यक्ती जर क्रिमिनल आहे, पण त्यांनी मला सांगताना असं सांगितलं की तो क्रिमिनल नाहीये. मी लॉ वाचणार, त्यांनी जे सांगितलं ते समोर टाकणार जजच्या समोर, लॉ वाचणार आणि त्या हिशोबाने जज पण तिथं कंडिशन मध्ये जर तो बसला तर त्याला तिथं सोडून देणार. ह्या गोष्टीचं लॉयरला मला नंतर कळतंय की मी हे चुकीचं केलं तरी मला पश्चाताप होणार नाही. का? की मी नियम फॉलो केले आणि ते नियम मी साधारणपणे फॉलो केले. माझा काही त्या क्रिमिनलच्या प्रती भावना नव्हती, माझा जजच्या प्रती काही भावना नव्हती, माझी बाकीच्या गोष्टींप्रती काही भावना नव्हती. मी फक्त त्याला नियमबद्ध केलं. असंच होतंय आत्ताच्या केसमध्ये, पुण्याच्या केसमध्ये, अग्रवालच्या केसमध्ये त्या मुलाला सोडून दिलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये तो जज चुकीचा आहे का? त्याला जजला आपण चुकीचं सांगूच नाही. तो अलिप्त आहे. तो जर समाजासोबत लिप्त झाला तर तो गुंतणार, तो कर्मबंधन मध्ये गुंतणार. तो जर अलिप्त आहे तर ठीक आहे, तो जर लिप्त झाला तर तो बंधन मध्ये गुंतणार. तर अर्जुन इथं काय होतोय? अर्जुन गुंततोय आचार्यांसोबत, मोठे बंधूंसोबत, बाकी राजांसोबत. तो गुंतायचा प्रयत्न करतो. त्याला काय म्हणलंय की तू द्रष्टा हो, तू आत्मामध्ये, आत्मामधून स्थित हो आणि जे तुला आता ह्या परिस्थितीमध्ये जे नियत कर्म आहे, ह्या परिस्थितीमध्ये जे नियम आहे त्या नियमांना फॉलो कर. ह्या परिस्थितीमध्ये जे नियम तुला सांगतात ते नियमांना फॉलो कर. आणि त्याचं पण मी जसं सांगितलं की ह्या श्लोकचा आपण डायरेक्ट अर्थ ह्या श्लोक पर्यंतच घेऊ शकत नाही. काऊन की आता पुढे श्रीकृष्ण त्याला असं पण सांगणार की मग कर्ण ज्यावेळेस आता युद्ध करतोय तर युद्धच्या नियमानुसार आपण युद्ध केलं पाहिजे. मग कर्णच्या ज्यावेळेस चाक अडकलं होतं, जमिनीमध्ये धसलं गेलं होतं, तर त्याला तिथं मारणं चुकीचं होतं, पण तिथं त्याला ते दिलं. मग हे मी आधी का सांगितलं की परिस्थिती अनुसार नॉलेज इफेक्ट करणार, परिस्थिती अनुसार फिलॉसॉफी अफेक्ट करणार, परिस्थिती अनुसार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजावं लागतात. हे कधी क्लिक होणार? ज्यावेळेस सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपल्याला समजतील. मग आपल्याला बरोबर कळेल की ह्या परिस्थितीमध्ये आपण हे वागलं पाहिजे, ह्या परिस्थितीमध्ये आपण हे वागलं पाहिजे. आता तर त्याला सांगतायत की तू एकदम तुझं नियत कर्म कर, तुझं नियमित कर्म कर, पण मग त्यावेळेस नाही की त्यांनी खूप मेहनत करून, खूप प्रयत्न करून तुला तुझ्या रथला 2-3 स्टेप पाठीमागे टाकलंय आणि तू 11-12 स्टेप पाठीमागे टाकतोय, पण तुझ्यासोबत मी बसलेलो आहे, पूर्ण विश्वचा सगळा सांभाळणारा, पाहणारा, पूर्ण ब्रह्मांड सगळं सांभाळणारा, पाहणारा. त्याच्यासोबत हनुमानजी आहेत वर, आणि हा जो रथ आहे हा इंद्रदेवताचा रथ आहे, सूर्यदेवताचा रथ आहे. तर ते रथ तो 2-3 स्टेप पाठीमागे टाकतोय आणि तो जर तिथं थांबलाय, तुला त्याला मारावंच लागणार. म्हणजे पहा, फिलॉसॉफी लगेच चेंज होतीये. कशानुसार? परिस्थिती अनुसार. आपण ह्या गोष्टीला सगळीकडे अप्लाय करू शकत नाही, परिस्थिती अनुसारच आपल्याला याला अप्लाय करावं लागेल. त्याच्यामुळे बेस क्रिएट केलेला आहे. त्याच्यामुळे आधी एक बेस फाउंडेशन क्रिएट केलंय की असं असं झालं तर आपण असं वागणार. ठीक आहे. आणि त्याला कोणत्याही जीववर, कोणत्याही दुसऱ्या प्राणीवर निर्भर राहावं लागत नाही. त्याच्यामुळेच तो निर्भर राहणार नाही, का म्हणजे तो बांधला गेला नाही. जर तो बांधला गेला तर तो निर्भर राहील. जज जर समाजचा विचार करून जर त्याच्या हिशोबाने निर्णय देईल तर तो समाज सोबत बांधला जाईल, आणि समाज सोबत बांधला गेला तर त्याची जजची नोकरी
काढून टाकली जाणार की त्यांनी तो नियम फॉलो नाही केला. तुझ्या समोर एव्हिडन्स आहे का? तुझ्या समोर काही केसेस आहेत का? तुझ्या समोर काय काय जे लिस्ट आहे ती लिस्ट सगळी तू चेक केली, त्याच लिस्टच्या अनुसार तू त्याला सजा देतोय का आपल्या मर्जीने देतोय तो? ठीक आहे, तर तिथं बांधलं जात नाही. आता याच्यासाठी उदाहरण, जजचं उदाहरण थोडस आपल्याला इथं समजणं आपला थोडस इमोशनल भाव आपल्याला असं वाटतं, नाही थोडस समाजाचा पण विचार केला पाहिजे असं वाटतं. पण सूर्याच्या विषयामध्ये जर आपण सूर्य एक आत्मा समजलं तर त्यामध्ये ह्या दोन्ही श्लोक एकदम परफेक्ट बसतात. तो त्याच्यामध्ये स्थित आहे, तो त्याचं काम करतो. त्याच्या अग्नीने कितीतरी जीव मरतात, हीट स्ट्रोक मुळे झाड जळतात, हे होतं ते होतं, हीट मुळे. काही पूर्ण प्लॅनेट, अख्खे पृथ्वी सोडून सगळ्या प्लॅनेटवर कितीतरी जीव उत्पन्न व्हायचा प्रयत्न करतात पण ते मरतात. त्याचा सूर्यावर काय परिणाम होतो का? नाही. तो कोणत्या दुसऱ्या जीववर निर्भर आहे का? नाही. तो त्याचं नियत कर्म करतोय का? करतोय. त्याचं जे नियत कर्म आहे तो करतोय. तो त्याच्यामध्ये तृप्त आहे, तो त्याच्यामध्ये संतुष्ट आहे, तो त्याच्यामध्ये स्थित आहे आणि तो त्याचं काम करतोय. आणि ते काम करता करता तो कशामध्येही लिप्त होणार नाही. का नाही होणार लिप्त? की त्याचं कोणासोबत पण वैरभाव नाहीये. जे ब्रह्मांडमध्ये सृष्टीनी, जे प्रकृतीनी, जे ब्रह्मनी, जे देवतांनी किंवा जे ईश्वरांनी नियम बनवले त्या नियमाच्या अनुसार तो गोल गोल फिरतोय, त्याच्या ऍक्सिस मध्ये फिरतोय, त्याच्या रोटेशन मध्ये, रेव्होल्युशन मध्ये फिरतोय. आणि ते सगळं फिरता फिरता काही प्लॅनेट्स मरतायत, किती लोक मरतायत, किती जीव मरतायत, किती लोकांना नुकसान होतंय, किती गोष्टी होत आहेत, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. हा उदाहरण एकदम इथं परफेक्ट बसतो. ठीक, तर ह्या प्रकारचं इथं बनायला सांगितलं. नाही, एक ही पण दृष्टी राहिली पाहिजे, एक हा पण परसेप्शन आपल्या डोक्यामध्ये राहिला पाहिजे. ठीक, तस्माद असक्त सततम. सतत असंच आसक्त राहून कार्यम कर्म समाज. तू कार्य करत राहा, कार्य कर्म करत राहा. असक्तो ह्याचरण कर्म, जो असं कर्म करतो तो परमात्माला प्राप्त होतो. ह्या प्रकारे कर्म केल्याने, असक्त राहून कर्म केल्याने, नियमबद्ध कर्म केल्याने, वेद शास्त्राच्या अनुसार कर्म केल्याने आपल्यासाठी, मनुष्यासाठी वेद एक असे शास्त्र येतं ज्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे. का वेदशास्त्राचा आपण इथं श्रुतीचा पाठीमागे सांगितलं की का त्याचंच अनुसरण करायचं? की त्याच्यामध्ये सगळं नॉलेज आहे. आणि नॉलेज कशाचं आहे? नियमाचं नॉलेज आहे. स्वभावाचा नियम म्हणजे धर्म, त्याचं पालन करायचं आपल्याला. आणि त्याचं पालन असक्त राहून केलं, भावना आतमध्ये नाही टाकले, असक्त राहून त्या नियमांचं पालन केलं तर आपल्याला परमात्मते प्राप्त. आपण तिथं परब्रह्मला, परमात्माला प्राप्त होतो. ठीक, काही प्रश्न असतील तर विचारा यामध्ये. नाही, अजिबात. तुमचं नियत कर्म आहे ना ते. आता जसं मी सकाळी उठून इथे येतोय, ठीक आहे, सकाळी 3:30-4 वाजता उठून मी तयार होऊन इथे येतोय आणि घरी नित्या रडतीये, ठीक आहे. तर शीतल 10:30 वाजता मी घरी गेल्यानंतर माझ्यावर चिडायचं कारण आहे का की तुम्ही गेले 5 वाजताच, 4:45 वाजताच आणि 5:30-6 वाजता ती रडायला लागली आणि तिने मला झोपून नाही दिलं आणि तिने मला लय त्रास दिला आणि ती उठून असं करायला लागली आणि ती तसं करायला लागली. तुम्ही तिकडे गेले त्याच्यामुळे. तुम्ही इकडे असते तर तिला पाहिलं असतं, तिला सांभाळलं असतं, तिला हे केलं असतं, तिला ते केलं असतं.
मग मी काय करू? माझं नियत कर्म सोडून देऊ? माझं नियत कर्म, आता इथं दोन गोष्टी असतात, आपल्याला प्रायोरिटाईज करावं लागतं ऑन द बेसिस ऑफ काय मोठा आहे काय छोटा आहे. ती बाळ आहे, तिच्या स्वभावाच्या विरुद्ध जे होणार ते ती रडणार. ही गोष्ट जर मला माहिती आहे तर ती रडल्यावर मी चिडचिड करणार का? नाही करणार. तिच्या हातात काहीतरी दिलं आणि तिने तोंडात नाही घालायचं पण तिने तोंडात घातलं, तर आपण तोंडात हात घालून ते काढणार की गळ्यात अडकन. आपल्याला नॉलेज आहे, तिला नॉलेज आहे का? नाहीये. आता ती रडतीये, तिला त्रास होतोय खूप, मी माझं नियत कर्म नको करू का? मी तिच्या तोंडात हात टाकून ते काढू नको का? मी तर माझं नियत कर्म करणार ना, मी माझं नियमित कर्म करणार. हे छोटं उदाहरण दिलं. एकदम मोठ्या उदाहरणामध्ये घ्या, मी रस्त्याने चाललोय, माझी कार आहे, मी रस्त्याने चाललोय, सिग्नल ग्रीन आहे. ग्रीन सिग्नल असताना पण माझ्या समोर एखादा व्यक्ती येऊन धडकला, मला धडकला आणि तिथं मला ऍक्सिडेंट झाला, त्याला ठोकलं मी जोरात आणि तो इथे पडला. ठीक आहे. आता इथं खूप किचकट कंडिशन आहे. ठीक आहे. मी डॉक्टर आहे, मला एक व्यक्तीचं ऑपरेशन करायचंय आणि मला अर्जंटली जायचंय. ठीक आहे. आणि मी त्याला ठोकलंय, तो तिथं पडलाय, तिथं भरपूर लोक येतात, जवळपास पोलीस पण आहे, भरपूर लोक पण आहेत. तिथं मी डायरेक्ट पोलिसासोबत बोलणार की याने सिग्नल तोडलंय, मला एक ऑपरेशन साठी जायचंय, मी जाणार, मी निघून जाणार. मी त्याला तिथं नाही पाहत बसणार की तू का बरं, तू का हे, तू का ते, बाकीचे लोक तुम्ही पहा त्याला. किती किचकट सिच्युएशन आहे, आपण डिसाईड करू शकतो का याच्यात? नाही करू शकतो. मग ही अशी अवघड सिच्युएशन. ती एकदम सोपी सिच्युएशन होती की मी तिला रडून देणार, तिच्या तोंडातून काढून घेणार, ही माझं नियत कर्म आहे, हे मी करणार. ठीक आहे. तर परिस्थितींमध्ये आपल्याला मोठं काय छोटं काय हे पाहावं लागतं दरवेळेस, की कोणती गोष्ट माझ्या नियमाच्या जास्त जवळ आणि जास्त सोयीस्कर, जास्त लोकांसाठी, समाजासाठी एक चांगली गोष्ट सांगणारी जे आहे कर्म, ते कर्म मी केले पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा जर थोडंसं पण छोटं दुसरं आहे तर आपण ते त्यागलं पाहिजे. आणि अशा परिस्थिती येतात. कधी कधी असं वाटतं की हे मोठं आहे का ते मोठं आहे. ह्या परिस्थितीमध्ये पण काही लोकांना वाटेल की नाही नाही इथं वाचवायला पाहिजे, मग त्यांना असं वाटतं की हे मोठं आहे तर त्यांनी ते केलं पाहिजे. जर त्यांना वाटतंय, त्यांना त्यांच्या नॉलेजच्या अनुसार, त्यांच्या ज्ञानच्या अनुसार जर त्यांना वाटतंय की त्या माणसाला वाचवणं जास्त गरजेचं आहे त्या माणसाचे ऑपरेशन करण्यापेक्षा, तर त्यांनी त्याला वाचवलं पाहिजे 100%. पण माझ्या नियमाच्या अनुसार, माझ्या ज्ञानच्या अनुसार, माझ्या नियत कर्मच्या अनुसार मला असं वाटतं की मी तिकडं केलं पाहिजे. हे केल्यानंतर जर मी तिकडं गेलो, त्याला वाचवलं, हे गेला मृत्यू, मला पश्चाताप करायची गरज नाही. याला वाचवलं, ते गेला, तर मला पश्चाताप करायची गरज नाही. किती किचकट सिच्युएशन आहे. करू शकतो आपण काही याच्यामध्ये? आणि अशा परिस्थिती येतात, याच्यापेक्षा थोडेसे कमजोर पण अशा परिस्थिती जीवनामध्ये येऊ शकतात जिथं आपल्याला निर्णय घेणं खूप अवघड जातं. तर असे प्रसंग येतात जीवनामध्ये. याच्यापेक्षा पण अजून, हे तर खूप एकदम छोटा प्रसंग आहे, याच्यापेक्षा खूप असे प्रसंग येणार ज्याच्यामध्ये लोक मग डिसिजन घेण्याचं चुकतात. आणि तिथं जर डिसिजन चुकलं तर पूर्ण जीवन बदलून जातं. आता जीवन ह्या डायरेक्शन मध्ये जाऊ की त्या डायरेक्शन मध्ये जाऊ, आपण तिथं अलिप्त राहायचं. की मी जर याला वाचवलं, तो गेला, तरी मला काही पश्चाताप नाही. मी जर त्याला वाचवलं, हा गेला, तरी मला पश्चाताप नाही. एखाद्या वेळेस असं होऊ शकत असतं की तुम्ही त्याला वाचवण्याच्या चक्करमध्ये इथून जर तिकडे गेले तर तुम्ही पडले असता. पडल्यानंतर तुम्ही गुडघ्यावर पडले असता किंवा डोक्यावर पडले असता, तुम्ही पॅरालाइज झाले असते. तुम्ही नंतरून काय विचार केला असता की त्या कुत्र्याला तिथं गेला असता, त्याच्यावरून गेला असतो तरी चाललं असतं, पण हे मला त्रास नको किंवा आईला त्रास नको.
हा विचार तुमच्या डोक्यामध्ये आला. माझं बोलणं तुम्हाला खूप असं वाटत असेल की हे सर कसं काय एवढं भयानक आणि कसं काय एवढं डेंजर बोलतात, पण मी या सगळ्या अनुभवाला स्वतः प्रिपेअर राहतो. ह्या सगळ्या परिस्थितींसाठी मी प्रॅक्टिकली प्रिपेअर राहतो, की जर आज जाताना माझा हात काही झालं तरी पूर्ण निघून गेला, ओढून गेला, तुटून गेला, फाटून गेला, मी याच्यासाठी प्रिपेअर आहे आज पण, की मी त्या कंडिशन मध्ये काय करणार, मी त्या कंडिशन मध्ये कसा राहणार, मी त्या कंडिशन मध्ये नॉर्मल राहणार, मी त्या कंडिशन मध्ये चिल राहणार, मला त्या गोष्टीचा फरक नाही पडणार का, की हे तसं पण शरीर एक ना एक दिवस जाणारच. तर मला त्या गोष्टीमध्ये काहीही फरक पडणार नाही, मी तिथं अलिप्त राहणार. का? आत्मापासून आत्मामध्ये संतुष्ट, आत्मापासून आत्मामध्ये तृप्त, आत्मापासून आत्मामध्ये आनंदी. बाकी सगळ्या गोष्टी आपण आपल्या नियमाच्या अनुसार, आपल्या नियतच्या अनुसार करायचे. त्याला संस्कार तयार होऊन द्यायचा नाही. आज आता उदाहरणासाठी आपण याला समजू. थोडस 1-2च मिनिटात याला कंप्लीट करतो, की थोडस एक कन्क्लुजन तुम्हाला भेटून जाईल. की जसं मी आत्मामधून आत्मापासून संतुष्ट नाहीये आणि माझ्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आली. आता जसं तुम्ही म्हणताय की तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. पुढच्या वेळेस तुम्ही कारमध्ये आहात, ठीक आहे, आणि कारमध्ये असताना तसंच सेम पिल्लू तिथं आला. आता तुम्ही त्या पश्चातापाच्या संस्कारामुळं तुमच्यासोबत पाठीमागं कारमध्ये अजून 4 जण 3 जण बसलेले आहेत. तुम्ही पूर्ण गाडी त्या पिल्लूला वाचवण्यासाठी फिरवणार. तुम्ही तुमच्या गाडीने चाललेत, रस्त्याचे नियम आहेत, टाइमचे नियम आहेत, तुम्ही सगळं फॉलो करताय, सगळं बरोबर चाललंय. तो पिल्लू अज्ञानवश तो पिल्लू मध्ये आला आणि तुम्ही ह्या आज जी इन्सिडेंट झाला त्या संस्कारामुळं तुम्ही काय केलं, तिथं स्टेअरिंग फिरवली आणि फिरवल्याबरोबर पूर्ण गाडी पलटी झाली आणि सगळे तिथं गेले, फक्त तुम्हीच राहिले. तर तुम्हाला पश्चाताप होणार त्या गोष्टीचा, ह्या गोष्टीपेक्षा जास्त. मग तुम्ही काय झाले, त्यामध्ये गुंतले, कर्मबंधन मध्ये तुम्ही गुंतून गेले. आत्ताच जर तुम्ही ही गोष्ट सोडून दिली तर तुम्ही गुंतणार नाही. याला कसं सोडायचं, हे सोडण्यासाठी एक तुम्हाला नॉलेज गरजेचं आहे. काय नॉलेज? की जेवढे पण जीव ह्या पृथ्वी तळावर दुःख किंवा मृत्यू किंवा जन्म हे प्राप्त करतात, जन्म, दुःख, मृत्यू एवढंच आहे जीवनामध्ये. जन्म मध्ये पण दुःख आहे, दुःख तर दुःख आहेच, आणि मृत्यू पण दुःख आहे. म्हणजे हे तिन्ही प्रकार कशामुळे होतात? अज्ञानवश होतात. त्याला अज्ञानवश ते भोगावं लागतंय, संपली गोष्ट. अजून तुम्हाला थोडस मला माहिती मी त्या सिच्युएशन मध्ये बघून फिरते, मी इकडे गेले असते तर ऍक्सिडेंट झाला असता, मी थांबले असते तरी मागची गाडी धरत होती. बरोबर, ऑप्शन नव्हता, ते होणारच होतं. मला वाईट याचं वाटतं की मी जाऊन थांबले नाही, मी ते इतकी हे झाले फॉर्मल झाले की मी जाऊन बघायला पाहिजे होतं बाबा त्याला काय झालं, साईडला गाडी थांबून. आणि काहीच दिसत नव्हतं. पण तुम्ही ते जरी केलं असतं तरी तुम्हाला मग त्याला उचलून हॉस्पिटलला नेणं किंवा तो सगळा मग ते पण बरोबर झालं असतं. जसं माझ्या केसमध्ये मी उदाहरण देतो, असं सेम उदाहरण आहे. माझं तर पालतू होतं ह्या क्लासमध्ये. 2021-22 ची गोष्ट आहे. 2021 मध्ये लॉकडाऊन पडलं होतं मला वाटतं, ठीक आहे, दुसरा लॉकडाऊन, आणि पहिला 2020 मध्ये पडला होता. दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस हे सगळं बंद होतं त्यावेळेस माझा एक छोटा पिल्लू होता इथं, टॉमी, शेरू नाव ठेवलं होतं त्याचं, ठीक आहे. तो मी हे सगळं बंद असल्यामुळे इथं मला वाटलं हे समोरचे घरवाले सगळे पाहतील आणि ते त्याला खायला सगळं देतोय ते. आणि माझं फक्त असं होतं की तो आला की त्याला बिस्किट द्यायचं, खायला द्यायचं सगळं. ते झाल्यानंतर मी ज्यावेळेस लॉकडाऊन मध्ये बंद झालं तर आम्ही आतच होतो, घरातच होतो, बाहेर आलोच नाही. आणि बाहेर आलो नाही तर एक दिवस असंच साफसफाई करायला आलो तर सगळा कचरा इथं, आणि त्याला पाहिलं तर त्याचा पूर्ण पाठीमागचा जो पोर्शन आहे त्याच्याहून एक 4 व्हीलर गेलेली होती. तर त्याचं पूर्ण ते तुटलं फाटलं होतं आणि सगळं एकदम चरबी विरबी सगळं रक्त होतं. मला किती वाईट वाटलं तिथं, की मी का नव्हतो इथं आणि मी का इथं नव्हतो आणि मी याला का नाही सांभाळलं. मग मी काय केलं, मी त्याला घेतलं, शीतल होती माझ्यासोबत, एक पोत्यामध्ये घेतलं, घेऊन गेलो
घरी गेलो. घरी गेल्यानंतर डॉक्टरांकडे नेलं, सरकारी दवाखान्यात नेलं, इंजेक्शन दिले. घरी त्याला खाल्लं, सगळं खाऊ घातलं, सगळं केलं. नॉनव्हेज लागत होतं, नॉनव्हेज दिलं. तिथं त्याची खूप काळजी घेतली, पण त्याला चालता फिरताच येत नव्हतं. आणि तो प्रयत्न करायचा, परत ते फाटायचं, प्रयत्न करायचा, परत ते फाटायचं. पाठीमागचा पूर्ण भाग गेलेला होता. कमीत कमी 1-2 महिने मी त्याला सांभाळलं. आणि त्यानंतर मम्मी पप्पा सगळे मला म्हणले की तू त्याला आता सांभाळू नको, तू त्याला सीना नदीच्या तिथं सोडून ये. मी त्याला तिथं सोडलं. मला किती अटॅचमेंट होती त्याच्यासोबत, पण तरी मी त्याला तिथं सोडलं. तो जिवंत होता, त्याला नदीच्या तटावर सोडलं आणि त्याच्यानंतर परत त्याच्याकडे कधी गेलो नाही. मला ह्या गोष्टीचा एकही क्षणासाठी पश्चाताप नाही, एकही क्षणासाठी दुःख नाही, एकही क्षणासाठी मला वाईट वाटत नाही. का? की मी माझे जे कर्तव्य होते ते मी केले. ठीक आहे. कंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत. दीर्घ श्वास भरून देव शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांति, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति. शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.